श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना कुठं आपण शांत राहावं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला सगळं काही माहीत नसतं तेव्हा आपण शांत राहायचं. जेव्हा आपल्या भावना नियंत्रित करता येत नाहीत तेव्हाही शांत राहायचं. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हाही शांत राहायचं. आपल्या शब्दांनी एखादी अद्भुत मैत्री किंवा नातं हे नष्ट होऊ शकतं असं जेव्हा वाटेल तेव्हाही शांत राहायचं. जेव्हा विषयाबद्दल अनिश्चितता आणि अपूर्ण ज्ञान असतं तेव्हाही आपण शांत राहायचं. कोणीतरी त्यांचे संघर्ष आणि असुरक्षितता हे आपल्याजवळ शेअर करताना तेव्हाही आपण शांत राहायचं. जेव्हा आपण ओरडल्याशिवाय बोलू शकत नाही तेव्हाही आपण शांत राहायचं. जेव्हा मौन आपली नाती वाचवू शकतं ना तेव्हा सुद्धा आपण शांतच राहायचं. जेव्हा बोलणं फक्त आपला अहंकार वाढवण्यासाठी किंवा मान्यता मिळवण्यासाठी असतं ना तेव्हा आपण शांत राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं शब्द हे कोणाच्या विश्वासघाताचं कारण होऊ शकतात ना तेव्हा देखील शांत राहायचं. आणि श्रोते हो, तेव्हाच नाती टिकत असतात, तेव्हाच माणसं टिकत असतात आणि माणसं जोडता येत असतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोण काय बोलतं यापेक्षा आपल्याबद्दल चर्चा होते हे महत्वाचं. मग विषय काही पण असो, रिकाम टेकड्या लोकांना आपण कामी लावतो यातच आपलं समाधान. डोळ्यात स्वप्न असलेली माणसं खिशात पैसा असलेल्या माणसापेक्षा जास्त श्रीमंत असतात. छातीवर केलेला वार विसरावा, पण पाठीमागं केलेली कारस्थानं कधीच विसरू नका. विसरून गेला जखमा तरी चालेल, पण कधी झालेला अपमान विसरू नका. आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. जीवनसाथी गरीब जरी असला तरी चालेल, पण निर्व्यसनी असावा. प्रेम थोडं कमी केलं तरी चालेल, पण आदर करणारा असावा. स्वतःच्या हातानं स्वतःचं आयुष्य बर्बाद करून स्वतःच्या डोळ्यानं ते उद्ध्वस्त होताना पाहिला मोठं काळीच लागतं. मनात एक, पोटात एक आणि ओठात एक अशा लोकांपासून लांब राहिलं पाहिजे. कारण असली लोक एक दिवस गद्दारी करून जातात. परिस्थितीचं कारण देऊन अर्ध्या वर्षात सोडणारे हजारो असतात. कोणीही फायदा न बघता आयुष्यभर सोबत राहणारे मित्र हे लाखात एक असतात. रक्ताच्या नात्यांना खूप मान पान द्यावा लागतो. जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरचं एक हास्य पुरेसं असतं. जितकी जास्त अपेक्षा ठेवाल तितकी जास्त निराशा पदरी पडते. म्हणून काळजी करू नका. जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार असतं. लग्न ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते. आणि जर एखादा मुलगा आपल्या बायकोच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी लढू शकत नसेल तर त्या मुलानं कधीही लग्न करू नये. काही गोष्टी या वेळेतच सांगायला पाहिजे, नाहीतर त्या मनातच राहून जातात. लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचं जीवन बर्बाद करू नका. कारण तुम्ही किती पण चांगलं करा, लोक तुम्हाला नावं ठेवतातच. भ्रम असतो आपला की आपण एखाद्यासाठी त्याचं सर्वस्व आहोत. दारू आणि बाईची नशा कधी पण माणसाला प्रगतीच्या मार्गावर येऊ देत नाही.
आपल्या अंगात असलेल्या कलेची नशा करा. ती नशा तुम्हाला कधी उपाशी मरू देणार नाही. बायको नवऱ्याला सोडलं तर घरात कोणालाच भांडत नाही, कारण तिला माहिती असतं आपल्याला कोणी ऐकून घेईल तर तो फक्त आपला नवरा. अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो, त्यामागं अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असते. पण कदाचित निरुत्तर होऊ याची दहशत असते. याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. जीवनात संयम, जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल तर आपलं अस्तित्व कोणीही संपवू शकत नसतं. परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असू द्या. कोणताही प्रश्न न सुटण्या इतका तो अवघड नसतो. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासानं अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचा सुद्धा सुखाचा दिवस येतील, यावर विश्वास ठेवा. किरण सूर्याचा असो किंवा आशेचा, जीवनातील सर्व अंधकार तो नाहीसा करत असतो. वेदनाचा शेवटचा टप्पा असतो तो मौन. घाबरणाऱ्या आणि रडणाऱ्या माणसाला फार काळ कुणी आधार देत नाही. इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्यानं नाही, तर विचार आणि संस्कारानं बना. कारण माणसाचं चेहरं कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात, मात्र माणसाचं विचार आणि संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात. तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, लोक परत नादाला लागत नाहीत. ज्या लोकांना आपण आवडत नाही ती लोक आपल्यालाही आवडत नसतात. प्रेरणा आणि जिद्द या अशा गोष्टी आहेत, त्या जर मनावर घेतल्या तर झोपलेल्यांना जागं करतात, जागा असलेल्यांना चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्यांना पळायला लावतात आणि पळणाऱ्यांना ध्येय गाठायला लावतात.